धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड यांचे एन्काउंटर होणार. काय करणार बीड जिल्ह्याचे एसपी? खरंच होत आहे वाल्मिक अण्णा कराड यांचं एन्काउंटर करण्याची प्लॅनिंग. तर मोठा आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड यांचं एन्काउंटर होण्याची शक्यता बड्या नेत्यांना दावा केलेला आहे. आणि हा दावा कोणी केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, का त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला आहे, यातून आपल्याला स्पष्ट कळणारच आहे. मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित सध्या असलेले वाल्मिक अण्णा कराड यांना अटक झाली आहे. त्यांना अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आले होते, असा त्यांचा दावा आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला जोरदार हल्ला चढवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकरण सरकारवर टीका केलेली आहे. विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर होऊ शकते अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलेली आहे. बरं, विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले होते बघूया. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते की पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांचे लाड पुरविले जात आहेत, त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले आहेत. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केल्याचा असा आरोप त्यांनी केलेला आहे. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाहीत. पोलीस आतापर्यंत कधी क्वार्टरवर झोपले नाहीत. मग हे कोणाचे लाड करत आहेत? पोलीस कोठडीत वाल्मिक कराड यांना झोपण्यासाठी ते कॉट आणले गेले का काय, याची चौकशी झाली पाहिजे असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेले आहे. तसेच पुढे सारून ते म्हणले की पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केला जात आहे. ते म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. त्यामुळे माझ्या पोलिसांना विनंती आहे की त्यांचा एन्काउंटर करू नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काउंटर करण्यासाठी माहिती उच्चपद अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. त्यांना म्हटले की महायुतीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन 5 पलंग आले आहेत. वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना 5 पलंगाची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारिकात हॉटेलमध्ये जेवण सगळं मिळेल, असं त्यांनी एक ट्विट करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. वाल्मिक अण्णा कराड यावर सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड व कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. महायुती सरकारमध्ये गोंधळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्त कधी होणार आहे? 6 महिन्यापासून जिल्ह्याचे वाली कोणी राहिला नाही. मग 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी 26 जिल्ह्याचे झेंडे फटकावली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 4 मंत्री अजूनही शपथ घेत नाहीत. 500 बहुमत मिळाल्यानंतर काय चालले आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होत नाहीत. घरावरून वाद होत आहे, पालकमंत्री देत नाहीत. अशा प्रकारचे माध्यमांशी बोलताना टीका केलेली आहे. तर विजय वडेट्टीवार यांच्या जे त्यांना म्हणलं होतं छोट्या आकाचा एन्काउंटर वगैरे असे त्यांना खळबळजनक दावे केले होते. त्यावर धनंजय मुंडे यांनी आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माइंड म्हणून त्यांच्यावर विविध स्तरातून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी राजीनामा का द्यावा? कुणाचाही राजीनामा मागायचे असे चालेल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत मुंडे बावनकुळेच्या भेटीला गेले होते. तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी त्यांच्यावर आरोप फेटाळले. सर्वपक्षीय आमदारांनी एकवटले एका हत्येच्या बाबतीत आहे. बिना खात्याचे मंत्री कशी असते याचा मार्गदर्शन संबंधित आमदाराकडून घ्यावे असेही ते म्हणाले. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यापूर्वी जर याचा वापर आहे
तर पुरावा नष्ट होण्यासाठी होऊ शकेल असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते। त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, असे कोणी नाही, कोणाचा एन्काउंटर आणि कोणाचं काय असं काही नाही, प्रशासन तपास करीत। संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणांना फास्ट ट्रॅक मधून फासावर चढवणे आमचा उद्देश आहे। या प्रकरणात फास्ट ट्रॅकची मागणी मी पहिल्यांदा केली होती। हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे, तसेच न्यायालयीन देखील चौकशी चालू होईल, म्हणूनच माझ्या दबावाचा प्रश्नच येत नाही। आम्हाला काय घडत आहे यापेक्षा माध्यमांना अधिक कळते असे मुंडे यांनी म्हटले आहे। अशा प्रकारे विजय वडेट्टीवार यांचे सर्व आरोप त्यांना फेटाळलेले आहेत। माझ्या मते तर असं वाटतंय की सध्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे आणि सर्वांकडूनच त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्यांची एकच मागणी होत आहे की यांना त्यांच्याकडून राजीनामा घ्या आणि मंत्रिमंडळातून हाकलून द्या। आता एका मंत्र्याविरुद्ध सगळे मंत्री उभे राहिलेत, एका बीड जिल्ह्याविरुद्ध बाकीचे 34 जिल्हे 35 जिल्हे उभे राहिलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांना टार्गेट केलं जात आहे, विशेष म्हणजे सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर आणि प्रकाशदादा सोळंके जे हे मेन 3 आमदार आहेत, म्हणजे आष्टी मधले असतील किंवा माजलगाव म्हणजे बीड जिल्ह्यामधले जे त्यांचा मतदारसंघ आहेत, विशेष म्हणून जे बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर आरोप होत आहेत, बीड जिल्ह्याचे जे आमदार करीत आहेत, त्यामध्ये त्यांचा एक वैयक्तिक स्वार्थ दिसत आहे, कारण की रोज उठलं की माध्यमासमोर ते बोलत आहेत। खरंच या प्रकरणी सखोल तपास व्हावा येतं सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि ते देशमुख कुटुंबियासोबत झालं ते अतिशय निंदनीय आहे। त्याची तर चौकशी झालीच पाहिजे आणि जे मुख्य आरोपी आहेत आणि जे खरंच जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होईल असं धनंजय मुंडे यांचं तर पहिल्यापासून म्हणणं येतच आहे, परंतु तमाम महाराष्ट्र सुद्धा म्हणणं आहे की यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि आता अशातच आता अशा प्रकारचे नवीन ट्विट येत आहेत की वाल्मिकांना कराड्यांचं एन्काउंटर होण्याची शक्यता आहे, त्यांना वाचवण्यासाठी। तसेच बीडमधून तर रोजच आमदार सुरेश धस यांच्याकडून आरोप प्रत्यारोप रोजच होत आहेत, रोज नवीन खुलासे ते कशा प्रकारे करीत आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा। धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा त्यांचं राजकीय वर्चस्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का वाल्मिक अण्णा कराड्यांना प्लॅनिंग करून एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला जात आहे पोलिसांकडून? अशाच प्रकारचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि काय तुमची प्रतिक्रिया असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि कशावर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे आहेत ते सुद्धा आपण कमेंट करून सांगू शकता। तर हसत राहा, मस्त राहा आणि बघत राहा राष्ट्र यूट्यूब चॅनल। तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।